बोलो भारत माता की भवानी जय शिवाजी जय भवानी पंचायत नहीं क्या जय भवानी बापू मागो ना मागो मागा मागया तो ताई मागया धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय सियावर आता मेळावा या ठिकाणी मला असं वाटते पहिल्यांदा कोणी हिंदू व्यक्ती येऊन या ठिकाणी या उत्सवाचं आयोजन केलं आणि त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देऊन याचं जे आज शुभारंभ केलं आणि गेल्या 8 दिवसापासून ज्या लोकांनी दहशत मचवली होती त्या दहशतीला मोडून काढण्यासाठी मी आलेलो आहे आणि मला असं वाटते ही दहशत अमरावतीमध्ये सायन्सकोर मैदान हे अमरावतीच्या जनतेचं आहे, अमरावतीच्या महिलांचं, युवकांचं, बुजुर्गांचं, सगळ्यांचं आहे आणि या ठिकाणी एखादा विशिष्ट जातीचे व्यक्ती येऊन जर दहशत मसवत असेल तर त्याचा बंदोबस्त पूर्ण हिंदू संघटना मी स्वतः आमदार म्हणून या ठिकाणी करील। मुख्यमंत्र्यांना विनंती केलेली आहे की 8 दिवसाच्या आतमध्ये पालकमंत्र्यांना विनंती केली आहे, CPना विनंती केलेली आहे आणि कलेक्टरला विनंती केलेली आहे की 8 दिवसाच्या आतमध्ये यांचे सगळे घरं बुलडोझरच्या माध्यमातून पाडले पाहिजे, यांना एका आरोपीला गजाळ टाकलं पाहिजे आणि 302च्या गुन्ह्यामध्ये फाशी सजा झाली पाहिजे ही माझी यांना मागणी। काय सांगाल आपण या ठिकाणी आता पुन्हा उद्घाटन केलं आहे मेळ्याचं, उत्सव मेळ्याचं? छत्रपती शिवाजी महाराजांना मी वंदन करतो, आमचे सगळ्यांचे दैवत आणि ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव लागते त्या ठिकाणी अनेकांची दहशत खतम होते। आज सायन्सकोर मैदानमध्ये जे आमच्या युवकांचं, बुजुर्गांचं, महिलांचं जे प्रेरणास्थान आहे त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने या मेळ्याचं उद्घाटन या ठिकाणी मी केलेलं आहे। मला असं वाटते ज्यांनी दहशत मचवण्याचं काम केलेलं आहे त्यांना हे ताकीद आहे की कोणाचा बाप पैदा झाला नाही की या ठिकाणी एखाद्या हिंदूला मारून त्या ठिकाणी आपली दहशत तयार करणं हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा महाराष्ट्र आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं राज्य आहे। या ठिकाणी दहशत मचवताना या ठिकाणी जेलमध्ये टाकलेलं आहे आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्री राज्याचे देवेंद्र फडणवीस साहेब आहे, या राज्याचे महसूल मंत्री, अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री आहे बावनकुळे साहेब आणि सगळ्यांच्या या ठिकाणी निर्देश दिलेले आहेत। ज्यांनी या ठिकाणी हिंदू व्यक्तीचा हत्या केली त्यांना 302च्या गुन्ह्याच्या अंदरमध्ये फाशी सजा झाली पाहिजे, त्यांचे घरं बुलडोझरच्या माध्यमातून तोडण्यात आले पाहिजे, त्यांच्या शासकीय योजनेचे सगळे लाभ हे रद्द केले पाहिजे। या ठिकाणी मी स्वतः मुख्यमंत्र्याकडे मागणी केलेली आहे, राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेबांकडे केलेली आहे, CPकडे केली आहे, कलेक्टर साहेबांकडे केली की 8 दिवसात बुलडोझरची कारवाई यांच्या घरावर जर झाली नाही तर या ठिकाणी संपूर्ण हिंदू संघटना रस्त्यावर येतील। अमरावती जिल्ह्याच्या वतीने, शहराच्या वतीने सायन्सकोर मैदान हे आमचं आहे, याच्यावर दहशत माजवण्याचं काम कोणी केलं तर त्याचा बंदोबस्त आम्ही चांगल्या पद्धतीने करू। म्हणून आजपासून छत्रपती शिवाजी महाराजांचा नावाने हा उत्सव या ठिकाणी परत चालू झालेला आहे। सगळ्या महिलांनी, युवकांनी, बुजुर्गांनी सगळ्यांनी या उत्सवामध्ये यावं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने याचं उद्घाटन होऊन याची सुरुवात झालेली आहे। अमरावती शहराचे उपमहापौर सचिनभाऊ भेंडेसुद्धा आलेले आहे, अनेक हिंदू संघटना या ठिकाणी आलेल्या आहे। सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी जाहीर करतो की या सायन्सकोर मैदानावर आपला अधिकार आहे, आपण सगळ्यांनी या उत्सवाचा आनंद घ्यावा, छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करावा एवढी सगळ्यांना विनंती करतो। यापूर्वी हाच